नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरम-गरम चहासोबत अशी खारी खायला सगळ्यांनाच आवडते आणि ही खारी कमीत कमी साहित्यामध्ये खारी बनली जाते आणि एकदम करायला एकदम सोपी, साधी आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर ही खारी आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये अगदी सहज आपण ही खारी बनवू शकता. तर रेसिपीला सुरुवात करूया. खारी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य एक 4 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि तूप घेतलं. नंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. ओवा, जिरं आणि तेल घेतलेलं आहे. तर हे मैदा आपण छान असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर एका परातीमध्ये काढून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरं. नंतर आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे. याला अजवाईन पण म्हणतात. तर आपण हाताने छान क्रश करून याच्यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेल त्याच्यामध्ये कोमट करून घालायचं आहे. तेल घातल्यामुळे खारी ही खुसखुशीत होते. तर आपल्याला पिठाला हे तेल छान चोळून घ्यायचं आहे. तेल घालण्याच्या ऐवजी तुम्ही तूप पण घातलात तरी चालतं. तर अशा पद्धतीने हे आपण तेल लावून छान पीठ चोळून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला या पिठामध्ये थोडं करून पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर हे खारीचे पीठ मळताना आपण जास्त सैलसर किंवा घट्ट पण मळायचं नाही. तर आपण चपातीचं पीठ जसं मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे खारी एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. जास्त मेहनत पण लागणार नाही खारी बनवण्यासाठी. तर असंच आपल्याला थोडं पाणी घालून हे छान असा आपल्याला चपाती जशी करतो तसंच घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पीठ मळेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपण दाबून हे छान असं खारीचं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आपल्याला या पिठाला एक अर्धा तास भिजत घालून ठेवायचं आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे छान आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा साठा बनवून घ्यायचा आहे. तर एक 4 ते 5 चमचे तूप घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेले आहे. कॉर्नफ्लॉवर घालण्याच्या ऐवजी तुम्ही मैदा पण घालू शकता. तर छान आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे साठा बनवून तयार झालेला आहे. तर आपला हे साठा छान असा स्मूथ तयार झालेला आहे. तर हे केलेला साठा आपण बाजूला काढून ठेवायचं आहे. आपल्याला कुठे लागणार आहे हे साठा ते मी पुन्हा नंतर सांगणार आहे. तर हे खारीचं पीठ आपलं छान भिजलं गेलेलं आहे. तर आपण हे पीठ अर्ध्या तासासाठी भिजत घालून ठेवलं होतं. तर आपण हे पीठ छान हाताने आणखीन थोडं छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपली खारी ही एकदम छान होते. तर अशा पद्धतीने मी हातानं छान दाबून मळून घेत आहे. तर आपले हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला छान याचे उंडे करून घ्यायचे आहेत. तर मी हे सुरीने एकसारखे हे उंडे बनवून घेतलेले आहेत. तर चपाती जशी करतो आपण त्याचप्रमाणे आपल्याला हे उंडे बनवून घ्यायचे आहेत. तर आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे उंडा लाटून घ्यायचा आहे. तर या उंड्याला छान मैद्यामध्ये घालून छान आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मस्त पातळसर आपल्याला हे चपाती लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला एकसारखी अशी ही पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे मी छान पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे. तर हे पोलपाटवर एकदम पातळ होत नव्हती म्हणून आम्ही किचन ओट्यावर ही दुसरी चपाती लाटून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे छान गोल गरगरीत आपण हे पातळसर अशी ही खारीची चपाती लाटून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी हे सर्व चपात्या ह्या खारीच्या 1 ते 4 ते 5 बनवून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हे साठा कुठे यूज करायचा ते आता मी सांगणार आहे तुम्हाला. तर आपण ही पहिली चपाती केली होती त्याच चपातीला आपण हे बनवून घेतलेला साठा लावून घ्यायचा आहे पूर्ण सगळ्या चपातीला. नंतर त्याच्यावरती दुसरी चपाती आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि हे केलेला साठा आपल्याला या चपातीला सगळीकडे लावून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण हे 4 ते 5 चपात्या याच्यावरती साठा लावून आपल्याला हे चपात्या ठेवून द्यायचे आहेत. नंतर 5 चपात्या ठेवून लास्टच्या चपातीवर हे साठा लावून घ्यायचा आहे. मग हे 5वी चपातीचा आपल्याला असा अर्धा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. नंतर दुसरा पण भाग असा त्याच्यावरती फोल्ड करून तर मस्त असे हे दोन्ही बाजू फोल्ड करून घेतलेले आहेत. तर मस्त असे हे उरलेले जे 2 बाजू आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि छान असा चौकोनी उंडा बनवून घ्यायचा आहे. असं फोल्ड केल्यामुळे खारीला एकदम छान लेयर्स पडतात आणि खारी ही खुसखुशीत होते.
तर आपल्याला त्याच्यावरती थोडंसं मैदा भुरभुरायचं आहे आणि छान याला चौकोनी साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. तर हे चपाती आपल्याला एकदम जोरात लाटायची नाही, तर आपल्याला अलगद हाताने हे सावकाश आपल्याला हे चपाती लाटून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या या खारीला लेयर्स पडणार नाहीत, म्हणून असं अलगद हातानेच आपल्याला हे चपाती लाटून घ्यायची आहे. तर हे चपाती आपल्याला जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे चपाती लाटून घेऊ शकता. लाटून झाल्यानंतर आपल्याला जशी साईज पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. जसे की तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये कट करू शकता. तर मी चौकोनी आकारामध्ये हे अशा पद्धतीने कट करून घेत आहे. तर तुम्ही आवडीनुसार तुम्ही या खारीला आकार देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली ही खारी कट करून झालेली आहे. जी आपण केलेली खारी जी आहे त्याचे आपण तुकडे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर सगळीच हे खारी आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर खारी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलं, नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून अशी ही खारी सोडून द्यायची आहे. तर तुम्ही ही खारी केक जसा बेक करून घेता ओव्हनमध्ये तसं तुम्ही बेक करून घेतला तरीही चालते. तर मी इथे ही खारी तळून घेत आहे. तर मस्त अशी ही तेलामध्ये आपली खारी तळली जात आहे. तुम्ही बघितलात किती छान लेयर सुटलेले आहेत या खारीला. तर आपल्याला ही खारी छान अशी ही पलटून घ्यायची आहे. तर मस्त अशी ही आपली खारी बनवून तयार झालेली आहे. तर आपण एका झाऱ्याच्या साहाय्यानं काढून घ्यायचं आहे ही खारी. बघितलात किती सुंदर खारी झालेली आहे. तर आपण ही खारी एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मी ही सर्व खारी तळून घेतलेली आहेत. तर हे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही आपली खारी बनवून तयार झालेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.